आमचा अनेक लोकांचे त्या ठिकाणी उमेदवारी घोषित झाल्यापासून आम्हाला निरोप येत आहेत। मी आपल्या सर्वांना या ठिकाणी जाहीर सांगू इच्छितो की 2019 ला आम्ही निवडणूक लढलो, अल्पशा मताने त्या ठिकाणी जरी पराभव माझा झाला असेल, परंतु मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये आदरणीय दादांनी सांगितलं की ही निवडणूक आपल्याला लढायची आहे, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी सुटणार आहे आणि आपल्याला त्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत। म्हणून अनेक दिवसापासून प्रयत्न करत असताना मला पुढे दादांना केलं होतं, मला दादांनी सांगितलं होतं की तुम्हाला निवडणूक लढायची आहे। आता दादांना सांगितलं की थांबायचं आहे, एक नेत्याचा आदेश आहे, तो आदेश शिरसावंत त्या ठिकाणी मानून ते निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि दादांनी आपल्याला पुढे केलेला आहे आणि दादांनी सांगितलेले थांबायला। आता राहिला आपल्या भविष्याचा विषय, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय दादा असतील, हे आपल्या भविष्याचा त्या ठिकाणी विचार करणार आहेत आणि आपल्याला त्यांच्या माध्यमातून जी संधी त्यांच्या माध्यमातून मिळेल त्या संधीचा स्वीकार करून आपल्याला या जिल्ह्यासाठी काम करायचं आहे। मित्रो, आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व वडीलधारी मंडळी, सर्व मित्र परिवार, सर्व माता भगिनी, एक आपल्याला संधी त्या ठिकाणी दिलेली आहे। एक निष्कलंक व्यक्तिमत्व महादेवरावजी जानकर साहेब आहेत, त्यांना त्या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे। आपल्या सर्व या ठिकाणी निर्धार करायचा आहे। 14 जानेवारीला महायुतीच्या नेत्यांनी जे आपल्याला संकल्प दिला होता, तिळगुळ घ्या गोडगोड बोला, त्यावेळेस परभणीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व महायुतीचे नेते मंडळी जमलो होतो, सर्व प्रमुख कार्यकर्ते जमलो होतो। आपण 14 तारखेला संकल्प केलेला आहे, 14 तारखेला निर्धार केलेला आहे की महायुतीचा जो कोणी उमेदवार येईल त्या ठिकाणी त्याला आपण निवडून देऊ, त्याचं काम प्रामाणिकपणाने करू। आज महादेवराव जानकर बाहेरचे जरी असले, अनेक टीका टिप्पणी त्यांच्यावर होत आहे। मी आपल्याला एकच उदाहरण या ठिकाणी देऊ, जम्मू काश्मीरहून माणूस महाराष्ट्रात येतो आणि वर्ध्यासारख्या ठिकाणी निवडून जातो। आज महादेव जानकर महाराष्ट्रातल्या बाहेरचे नाहीयेत आणि त्यांचा या ठिकाणी आमदार आहे, त्यांच्या पक्षाचा या ठिकाणी आमदार आहे। म्हणून याचा सर्व बाबींचा आपण त्या ठिकाणी स्वीकार केला पाहिजे आणि आपण या ठिकाणाहून जात असताना एक निर्धार केला पाहिजे। आपण आपल्या नेत्यांच्या समोर एक संकल्प केला पाहिजे की उमेदवार महादेव जानकर नसून उमेदवार तुम्ही, मी स्वतः आहे। आणि यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, मित्र पक्षाचे आपले सर्व घटक पक्ष असतील, आपण सर्वांनी निर्धार करायचा, या ठिकाणी वचन घ्यायचं आहे की येणाऱ्या 26 तारखेला जीवाचं रान करून, आपला अहोरात्र प्रयत्न करून, परिवर्तनाच्या निमित्ताने, परिवर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी महादेवराव जानकर साहेबांसारख्या निष्कलंक व्यक्तिमत्वाला, वेल एज्युकेटेड व्यक्तिमत्वाला आपला परभणीचा खासदार म्हणून त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवायचा आहे। हा निर्धार, हा निश्चय या ठिकाणी आपल्या सर्वांना करायचा आहे आणि तो करून आज या ठिकाणी आपल्या सर्वांना जायचं आहे। एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलतो आणि आपण अल्प काळामध्ये, परवा त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित झाली, कालचा दिवस आपल्या सर्वांना त्या ठिकाणी निरोप द्यायला मिळाला आणि आज बहुसंख्येने अशा उन्हात सुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्या नेत्यांचं मार्गदर्शन आणि मनोगत ऐकण्यासाठी उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविकपर मनोगत या ठिकाणी थांबवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि हे सगळे राजकीय व्यासपीठ आहेत ह्या नेत्यांच्यासाठी। तर अजित पवार गटाकडनं राजेश विटेकरांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा संधी असू शकते। त्याचं कारण असं आहे, मानवत जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये राजेश विटेकर हे येणाऱ्या काळात आपल्याला विधानसभेचे उमेदवार दिसू शकतात। राजेश विटेकरांचं या विधानसभा क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे, त्यांचा जनसंपर्क चांगला आहे, त्यांची पकड देखील चांगली आहे। 2019ला झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजेश विटेकरांनी या मतदारसंघामध्ये आपली चांगली ताकद असल्याचं दाखवून दिलेलं होतं। त्याचबरोबर मेघना बोर्डीकर यांची देखील या लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळवण्याची इच्छा त्यांनी कित्येक वेळा प्रकट केलेली होती, परंतु आता महायुतीकडनं जानकरांना या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे। तर मंडळी, राजेश विटेकर हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिंतूर मानवत या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकतात किंवा त्यांना ती उमेदवारी मिळू शकते। तर 2019ला या विधानसभा मतदारसंघात काय झालं होतं आणि लोकसभेमध्ये कसं चित्र असू शकतं याचा देखील आढावा थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करूया। तर मंडळी, पाथरी विधानसभा निकाल, काँग्रेसचे सुरेश वरपुडकर यांचा एक हाती विजय इथे झाला होता।
भाजपला शिवसेनेची नाराजगी भोवली होती आणि महायुतीमध्ये शिवसेनेच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेला हा मतदारसंघ महायुती आणि भाजपने अल्टीपल्टी केला होता. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या पाथरी विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस अशी लढत झाल्याने सगळ्यांनी लक्ष वेधलं होतं. महायुतीमध्ये शिवसेनेच्या तर आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेला हा मतदारसंघ महायुती आणि भाजपने अल्टीपल्टी केलेला होता. महायुतीच्या वतीने भाजपचे मोहन फड आणि आघाडीच्या वतीने सुरेश वरपुडकर हे या विधानसभा निवडणूक रिंगणात उतरलेले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत वरपुडकर हे 14,738 मतांनी विजयी झाले होते. सुरेश वरपुडकरांना 1,05,000 मतं मिळाली होती, तर मोहन फडांना 90,000 मतं मिळालेली होती. विलास बाबर यांना 21,000 तर डॉक्टर जगदीश शिंदे यांना 8,000 मतं मिळालेली होती. भाजपचे मोहन फड यांनी 5 वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघात विकास कामं केली, आरोग्य सेवेचं मोठं योगदान दिलं. मात्र त्यांना शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या नाराजगीचा फटका यावेळेस बसलेला होता आणि सुरेश वरपुडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं तगडा प्रचार यंत्रणा उभारली आणि विजय खेचून आणल्याचं 2019च्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं होतं. आता काँग्रेस